नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित वाळे आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो ज्ञानगंगा एज्युकेशन मध्ये। आणि आज आपण डिस्कस करणार आहोत फिजिक्स आणि फिजिक्सचा इंट्रोडक्शन। वाईल फिजिक्सचं इंट्रोडक्शन आपण कायच बघू शकतो, बिकॉज फिजिक्स जो आहे इट इज द स्टडी ऑफ एंटायर युनिवर्स। आणि एंटायर युनिवर्सचं इंट्रोडक्शन कसं बघणार आहोत आपण, फक्त आपण ह्या 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये या एंटायर फिजिक्सचं इंट्रोडक्शन बघण्यासाठी 2 वर्ष स्पेंड करतो। हे 2 वर्षाचं पुन्हा एकदा इंट्रोडक्शन मी फक्त 5 मिनिटात कसं देऊ शकणार आहे। तरी पण आपण ट्राय करूयात की फिजिक्स म्हणजे काय आणि यामध्ये स्पेशली आपण 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये काय स्टडी करणार आहोत। जेव्हा मी बोलतो आहे की फिजिक्स इज द स्टडी ऑफ द एंटायर युनिवर्स, हे युनिवर्स जेव्हा एकदम बिग बँगच्या टाइम पासून किंवा त्याही आधी सिंग्युलॅरिटी पासून बिग बँग आणि देन त्यानंतर हे सर्व एंटायर युनिवर्स फॉर्म झालं आहे, ज्यामध्ये एवढे इन्फिनाइट टाइम्स ऑफ स्टार्स आणि गॅलेक्सीज आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्यामध्ये ब्लॅक होल्स आहेत, व्हाईट होल्स आहेत, ड्वार्फ्स आहेत, छोटे मोठे प्लॅनेट्स आहेत, ऍस्टेरॉइड्स आहेत, मीटेरॉइड्स आहेत। आणि देन मग ह्या सर्वांमध्ये आपण बघतो आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट जो आहे दॅट इज अ सोलार सिस्टीम। या एंटायर सोलार सिस्टीम मध्ये आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे इज द प्लॅनेट अर्थ। त्या एंटायर प्लॅनेट अर्थ पैकी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपला कॉन्टिनेंट, देन आपली कंट्री आणि देन मग आपलं राज्य आणि देन सो ऑन। बट फिजिक्स जो आहे हा लिमिटेड स्टडी नाहीये, फिजिक्स इज द स्टडी ऑफ द एंटायर युनिवर्स। मग हे एंटायर युनिवर्स कसं बिहेव करतं यापासून तर आपली सोलार सिस्टीम कशी वर्क करते, आपल्या सोलार सिस्टीम मध्ये असलेला स्टार विच इज अ सन, याचा कलर असाच का आहे आणि तो दुपारी वेगळा आहे, संध्याकाळी किंवा सकाळी तो वेगळा का आहे, या पॉइंट पासून तर सन मध्ये एवढी ट्रिमेंडस अमाउंट ऑफ द हीट एनर्जी, लाईट एनर्जी कशी प्रोड्यूस होती आहे, ती आपल्या अर्थ पर्यंत कशी रीच झाली आहे आणि अर्थ पर्यंत आल्यानंतर त्या एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं आहे, आपण सर्व गोष्टी कशा बघतो आहोत, आपल्या आजूबाजूच्या सर्व इंजिनिअरिंग जे आहेत हे सर्व कसं घडलेलं आहे। आपण एवढे मोठमोठे ब्रिज, बिल्डिंग्स, सर्व एरोप्लेन, शिप्स, सबमरीन्स आणि ओव्हरऑल ए टू झेड सर्व गोष्टी कशा बिहेव करत आहे, या सर्वांचा स्टडी जो आहे इज नथिंग बट द फिजिक्स। आणि हा फिजिक्सचा स्टडी जो आहे बेसिकली आपण 11th आणि 12th मध्ये फिजिक्सचं इंट्रोडक्शनच बघतो आहोत। आता त्या 11, 12चं ही इंट्रोडक्शन जे आहे हे मी ट्राय करणार आहे पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण बघणार आहोत। सो व्यवस्थित लक्ष द्या, आपण जाणार आहोत फिजिक्सच्या खूप मोठ्या ट्रिप वरती, ज्यामध्ये आपण युनिवर्स पासून तर सर्वात बिगर स्केल दॅट इज द युनिवर्स पासून सर्वात स्मॉलेस्ट स्केल विच इज द क्वांटम स्केल पर्यंत बघणार आहोत की हे फिजिक्स कसं बनलेलं आहे। आणि त्यापैकी माझा फोकस असणार आहे 11, 12th मध्ये हे आपण फिजिक्स मध्ये स्टडी कशाचा करणार आहोत। तर मी पुन्हा एकदा सांगतो, फिजिक्स मध्ये जो आहे आपण स्टडी करणार आहोत युनिवर्सचा। वाईल हे जे युनिवर्स जे आहेत आपण 11th आणि 12th स्टँडर्डच्या फिजिक्सचा बेटर अंडरस्टँडिंग साठी आपला पर्स्पेक्टिव्ह थोडासा आपण कमी करूया आणि यामध्ये जे आहेत आपण आपल्या युनिवर्सचं क्लासिफिकेशन करणार आहोत। वाईल फिजिक्सचं क्लासिफिकेशन जे आहेत आपण इझिएस्ट 2 वे मध्ये करूया, ज्या वेने सर्व स्टुडंटलाही समजेल किंवा ज्यांना इव्हन सायन्सही काही नॉलेज नाहीये त्यांनाही समजू शकेल। तर आपण युनिवर्सचं क्लासिफिकेशन करूया 2 पार्ट मध्ये। पहिला पार्ट आहे मॅटर, दुसरा पार्ट जो आहे दॅट इज द नॉन मॅटर। आता मॅटर कशाला बोलायचं आहे, मॅटर म्हणजे अशा सर्व गोष्टी की ज्यांचं क्लासिफिकेशन आपण सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस मध्ये करू शकतो। मॅटरची प्रॉपर डेफिनेशन तर अशी आहे की अशा सर्व गोष्टी ज्या ऍटम्स पासून बनलेल्या आहेत, ज्यांना मास आहे, जे स्पेस व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात, त्यांना आपण मॅटर बोलणार आहोत। बट आपण क्लासिफिकेशन आपलं इझी ठेवूयात। देन ह्या मॅटरचंही क्लासिफिकेशन जे आहे आपण 3 इझिएस्ट पार्ट मध्ये करणार आहोत। देन आपल्याकडे पहिला पार्ट जो आहे दॅट इज द सॉलिड, दुसरा पार्ट जो आहे दॅट इज द लिक्विड आणि थर्ड पार्ट जो आहे दॅट इज द गॅस। लक्षात ठेवा आपल्याकडे मॅटरच्या फक्त ह्या 3च स्टेट नाहीये, याही पेक्षा जास्त आहेत, पण आपल्या 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये आपण फक्त 3च स्टेटचा स्टडी करणार आहोत। मग इथे जेवढं लिहिलं आहे डझंट मीन की आपलं फिजिक्स फक्त एवढंच आहे, नाही, याही पेक्षा खूप जास्त, खूप वास्ट, खूप इन्फानाइट आहे आपलं फिजिक्स, बट आपण त्याला फायनाइट ठेवतो आहोत आपल्या बेटर अंडरस्टँडिंग साठी 11, 12 साठी। आणि देन हे जे नॉन मॅटर जे आहेत याला आपण असं बोलू शकतो की आता अशा सर्व गोष्टी ज्यांचं क्लासिफिकेशन मी सॉलिड, लिक्विड, गॅस मध्ये करू शकणार नाही, त्यांना आता मी बोलणार आहे नॉन मॅटर।
मग आपल्याकडे अशा काय गोष्टी आहेत की ज्याचं आपण क्लासिफिकेशन मॅटर मध्ये करू शकत नाही, म्हणून ते नॉन मॅटर मध्ये जात आहे. तर आपल्याकडे आहे लाईट एनर्जी, देन आपल्याकडे आहे साऊंड एनर्जी, देन आपल्याकडे आहे हीट एनर्जी, देन आपल्याकडे आहे इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिकल एनर्जी आपण असंही बोलू शकतो. सो आपल्याकडे हे एंटायर युनिव्हर्स जे आहे हे 5 फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये बिहेव करणार आहे. त्याही मध्ये आपण फक्त आपली प्युअर एनर्जी कन्सिडर करतो आहोत, प्युअर मॅटर कन्सिडर करतो आहोत. आपण एंटी मॅटर, डार्क मॅटर एवढ्या खूप हायर लेवलच्या कन्सेप्ट 11-12 मध्ये बघत नाही. आता मी बाकीच्या एक्स्ट्रा गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल डिस्कस करणार नाही. प्युअर टॉपिक टू टॉपिक राहणार आहे आपल्या 11-12 स्टँडर्डच्या अंडरस्टँडिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. सो आपल्याकडे आहे एंटायर युनिव्हर्सचा जेव्हा मी बोलतो आपल्याला स्टडी करायचा आहे, आपल्याला स्टडी करायचा आहे यांचा. मग यांचा स्टडी करण्यासाठी आपल्याला 11 स्टँडर्ड मध्ये 14 आणि 12 स्टँडर्ड मध्ये 16. 11 स्टँडर्ड मध्ये 14 चॅप्टर्स आहेत आणि 12 स्टँडर्ड मध्ये आहे 16 चॅप्टर. आणि 11th आणि 12th स्टँडर्ड फिजिक्स मध्ये आपण स्टडी करणार आहोत 30 चॅप्टर्स. आणि ह्या एंटायर 30 चॅप्टर्स मध्ये आपण घुमून फिरून फक्त यांचा स्टडी करणार आहोत. मग एक्झॅक्टली कसा स्टडी करणार आहोत? वाईल सॉलिडचा स्टडी करण्यासाठी आपल्याला काही 11 स्टँडर्ड मध्ये पार्ट आहे, काही 12 स्टँडर्ड मध्ये पार्ट आहे. सॉलिडचा स्टडी आपण ह्या सॉलिड बरोबर एकदा लाईट एनर्जी त्याला देणार आहोत. मग त्या सॉलिड वरती लाईट एनर्जी इन्सिडेंट झाल्यामुळे काय रिॲक्शन होणार आहे, सेम आपण असंच या मॅटरला किंवा सॉलिडला साऊंड त्यावरती इन्सिडेंट करणार आहोत. रिफ्लेक्शन झालं, इको प्रोड्यूस झाला. पुन्हा एकदा आपण आपल्याकडे असलेली हीट एनर्जी आपण सॉलिडला देणार आहोत. देन सॉलिडला हीट एनर्जी दिल्यानंतर त्याचं एक्सपान्शन झालं, त्याच्यामधल्या असलेल्या ऍटम्स मॉलिक्युल्स मध्ये डिस्टन्स इन्क्रीज झाला आणि देन त्याचं कन्व्हर्जन जे आहे हे सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस, अशा वेने आपण क्लासिफिकेशन करून यांचा स्टडी करणार आहोत. सो पुन्हा एकदा आपल्याकडे सॉलिडचा स्टडी करण्यासाठी 11 स्टँडर्ड आणि 12 स्टँडर्ड मिळून 2 चॅप्टर आहेत. लिक्विडचा स्टडी करण्यासाठी आपल्याला 11 स्टँडर्ड 12 स्टँडर्ड मिळून 2 चॅप्टर आहेत, सेपरेट आहे ते. गॅसचा स्टडी करण्यासाठी वन्स अगेन आपल्याला 12 स्टँडर्डला 2 चॅप्टर्स आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला लाईटचा स्टडी करण्यासाठी 11 स्टँडर्डला आहे रे ऑप्टिक्स नावाचा चॅप्टर, 12 स्टँडर्डला आहे वे ऑप्टिक्स नावाचा चॅप्टर, ड्युअल नेचर अँड रेडिएशन अँड मॅटर, असे 3 चॅप्टर. पुन्हा एकदा साऊंडचा स्टडी करण्यासाठी 11 स्टँडर्डला 1 चॅप्टर, 12 स्टँडर्डला 1 चॅप्टर. हीटचा स्टडी करण्यासाठी 11 स्टँडर्डला 1 चॅप्टर, 12 स्टँडर्डला 2 चॅप्टर. इलेक्ट्रिसिटीचा स्टडी करण्यासाठी 11 स्टँडर्डला 1 चॅप्टर, 12 स्टँडर्डला 2 चॅप्टर. असे खूप सारे चॅप्टर्स आणि त्यांचा आपण स्टेप वाईज स्टडी करणार आहोत. सो दॅट जेव्हा कोणताही स्टुडंट आपल्या रेग्युलर स्कूलिंग करून नंतर जेव्हा 11 स्टँडर्डच्या हायर स्टडीजला रीच होतो त्यालाही त्या कन्सेप्ट ज्या आहेत ह्या इझी जातील, त्याला त्या डिफिकल्ट जाणार नाहीये याचंही कन्सिडरेशन केलेलं आहे जेव्हा आपण फिजिक्सचा हा 30 चॅप्टरचा सिलेबस बनवलेला आहे. ओव्हरऑल मोर ओव्हर आपल्याला याच बरोबर फिजिक्स मध्ये स्टडी करायचा आहे एनर्जीचा, जो आपण इथे लिहिलेला आहे, स्टडी करायचा आहे मोशनचा, स्टडी करायचा आहे आपल्याला आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व अर्थच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व प्लॅनेटचाही स्टडी करायचा आहे, आपल्या अर्थ भोवती असणाऱ्या सॅटेलाइटचाही स्टडी करायचा आहे. त्यापैकी नॅचरल, आर्टिफिशियल असा खूप स्टडी करणार आहोत. बट एक गोष्ट फिक्स आहे की 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये, आणि स्पेसिफिकली मी फिजिक्स बद्दल बोलतो, 11th आणि 12th स्टँडर्डच्या फिजिक्स मध्ये एवढी कॅपॅबिलिटी आहे, एवढा स्ट्रॉंग स्टडी आहे हा, की आपण आपल्या एंटायर युनिव्हर्सचा स्टडी जो आहे याची बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला फक्त 11th आणि 12th स्टँडर्डच्या सिलेबस मधून येणार आहे. आपण 11th आणि 12th स्टँडर्डचा स्टडी कसा करणार आहोत आपल्या ह्या एंटायर सेक्शन मध्ये, 2 वर्षाच्या सेक्शन मध्ये. आपण सर्वात आधी जे आहे फिजिक्सचा जेव्हा आपण स्टडी करायला घेणार आहोत त्यावेळेस सर्वात आधी आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या फिजिक्सचा थिअरी स्टडी. थिअरी स्टडी झाल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या सर्व पुन्हा एकदा फॉर्म्युलाज कडे. आपण बघणार आहोत सर्व फॉर्म्युलेज. त्यानंतर ते फॉर्म्युलेज तुमचे लर्न झाल्यानंतर ह्या फॉर्म्युलेच्या बेसिस वरती आपण सॉल्व्ह करणार आहोत न्यूमरिकल्स. आणि देन फायनली आपण रीच होणार आहोत आपल्या एमसीक्यूज वरती. एमसीक्यूज मध्ये ही खूप साऱ्या लेवल्स आहेत. एमसीक्यू जे आहेत हे आपल्या एंट्रन्स एक्झाम विच इज द सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू ने, देन आपल्या नीट पॉइंट ऑफ व्ह्यू ने
आणि देन फायनली JEE, ज्यामध्येही मेन्स आणि ऍडव्हान्स लेवलने अशा पद्धतीने आपण सर्व स्टुडंट्सने स्टडी करायला हवा. कोणत्याही स्टुडंटने डायरेक्टली जम्प करायची नाही आहे MCQ सॉल्व्ह करण्यासाठी, घाई करायची नाही आहे. आपल्याकडे 2 वर्ष आहे. 2 वर्षामध्ये आपल्याला डिटेलमध्ये व्यवस्थित स्टडी करायचा आहे. कोणतीही स्टेप स्किप करून पुन्हा एकदा नंतर डिफिकल्ट वाटल्यामुळे रिटर्न यायची वेळ आपल्यावरती यायला नको आहे. सो आपल्याकडे हा असणार आहे आपला फिजिक्स स्टडी करण्याचा पॅटर्न. याबरोबरच जेव्हा आपले सर्व टॉपिक स्टार्ट होतील, फिजिक्सचा स्टडी करत असताना एखादी पर्टिक्युलर कन्सेप्ट ही आपल्या डे टू डे लाईफ मध्ये कुठे यूज होते आहे याचा आपण कनेक्शन बघणार आहोत. सो दॅट नेक्स्ट टाइम जे आहेत आपण जेव्हा डे टू डे लाईफ मध्ये फिरणार आहोत त्यावेळेस आपल्याला इमिजिएटली एक नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू आपला ग्रो होणार आहे फिजिक्सचा. विच मीन्स आता जर एखादी व्हेकल जर मोशन मध्ये जर असेल तर त्या व्हेकलचं मोशन हे कोणत्या टाईपचं आहे, डायरेक्शन कोणतं आहे, त्याची मॅग्निट्यूड कशी आहे, पिरियडिक आहे की नाही, कोणत्या डायमेन्शन मध्ये आहे, असा स्टडी होईल. माझ्या हातामध्ये हा जो मार्कर जो आहे मला हा फक्त सॉलिड स्टेट मध्ये दिसत नाहीये. हा फिजिक्सच्या एका ब्रांच मध्ये सॉलिड आहे, फिजिक्सच्या एका ब्रांच मध्ये हा इन्सुलेटर आहे, तुम्ही समजू शकता. फिजिक्सच्या एका ब्रांच मध्ये हा डायमॅग्नेटिक मटेरियल आहे, फिजिक्सच्या एका ब्रांच मध्ये हा पोलार डायइलेक्ट्रिक आहे, फिजिक्सच्या आणखी एका ब्रांच मध्ये हा बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. विच मीन्स एकच मटेरियल आहे, बट जेव्हा मी त्याला बघतो आहे माझे खूप सारे पॉइंट ऑफ व्ह्यू असे रेडी आहेत आणि असेच तुमचेही पॉइंट ऑफ व्ह्यू बिल्ड होणार आहेत आपल्या पुढच्या 2 वर्षामध्ये. सो सर्वांनी व्यवस्थित मेहनत करायची आहे, रोजचा स्टडी रोजच करायचा आहे आणि आपलं ओव्हरऑल लाईफ जे आहे हे बेटर बनवण्यासाठी नॉट ओनली आपलं स्वतःचं बट आपल्या एकूणच आपल्या फॅमिली, आपल्या पॅरेंट्स आणि देन होपफुली आपल्या एंटायर वर्ल्ड आणि आपल्या कंट्रीसाठीही ऑफकोर्स आपल्याकडनं काय कॉन्ट्रीब्युशन होणार आहे या लेवल पर्यंत जाण्याची आपण तयारी ठेवायला हवी. मी अभिजित वाळे, पुन्हा एकदा मी सर्वांचं थँक्यू करतो आणि आपण भेटूयात आपल्या रेग्युलर सेक्शन मध्ये. थँक्यू.